हाईड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जग. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 26/9/2021 रोजी झालेली शेट परीक्षा आणि त्या शेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही संभाव्य प्रश्नपत्रिका हे उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. विशेषतः यातील बरेचसे प्रश्न हे संभाव्य असल्याने त्या ठिकाणी जरी मागे पुढे किंवा चुकाच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर त्या पद्धतीने मला मेसेज करावा. आपण या ठिकाणी पहिले जे 50 प्रश्न आहेत ते 50 प्रश्न आपल्या आज चर्चेसाठी आणि विशेषतः त्याची जी उत्तरं आहेत ही उत्तरं सांगण्यासाठी मी घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपर क्रमांक मराठी पेपर क्रमांक 2 यातील 50 प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी आपण सोडवली आहेत. त्याचा विचार आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पहिला जो प्रश्न होता तो अशा पद्धतीचा होता की संदेशनावर या ठिकाणी प्रश्न अशा पद्धतीचा होता की संदेशनावर परिणाम करणारा भाषांतर घटक पुढीलपैकी कोणता? तर वाक्याची सुरावली हा संदेशनावर परिणाम करणारा भाषांतर घटक आहे. म्हणजे शब्दाचा क्रम असेल, संदेशनाचे उद्दिष्ट असेल किंवा लेखन प्रक्रिया किंवा संदेशनाचे उद्दिष्ट हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. तर वाक्याची सुरावली हा पर्याय बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता की लेखन प्रक्रिया म्हणजे बघा, लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते, हे मत खालीलपैकी कोणी मांडलं? तर शैलीरूपे प्रकट करते हे मत म्हणजे शैलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रमेश धोंगडे यांनी जरी समीक्षा केली असली तरी मिलिंद मालशे यांनी लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अतिशय शैलीरूपे किंवा अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करत असल्याचं एक मत या ठिकाणी व्यक्त केलं. ते म्हणजे मिलिंद मालशेने अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे भालचंद्र नेमाडे किंवा रमेश धोंगडे किंवा त्या ठिकाणी अशोक केळकर हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की संधी आणि समास यांचा विचार व्याकरणात वेगळा केला जातो, परंतु वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे आहेत. आता असं म्हणता येत नाही की वास्तविक हे दोन्ही एकाच प्रकारचे आहेत, म्हणून याच्यामधला संधी आणि समास यांचा विचार हा व्याकरणात एक वेगळ्या पद्धतीने केला जातो. अतिशय हे महत्वाचं वाक्य आहे आणि विधान या ठिकाणी हे बरोबर असल्याचं आपण सांगतो. परंतु दुसरं जे काही विधान आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येतं. वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे असतात, तर तसं नाही. तर वास्तविक हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणून उत्तरार्ध चूक आणि पूर्वार्ध बरोबर असल्याचं आपण या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की आमच्या वर्गात, बघा तुमच्या समोर हा प्रश्न आहे की आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्यात अतिशय पटाईत होती, तर या वाक्यातील प्रयोग ओळखा अशा पद्धतीने प्रश्न होता. तर या वाक्यातला प्रयोग हा भावप्रयोग असल्याचं आपल्याला सांगता येते. त्याचं कारण असं की या वर्गातील मुले ऐवजी जर तुम्ही मुली घेतलं तर त्याच्यामध्ये पुढील जे काही वाक्य आहे म्हणजे गणिते सोडवण्यात अतिशय पटाईत होती, तर ते तशाच पद्धतीने राहतं. परंतु याच्या पलीकडे जाऊन म्हणजे कर्तरी प्रयोग तर नाही त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आमच्या वर्गातील मुले गणिताऐवजी आपण मराठी सोडवण्यात त्या ठिकाणी अतिशय पटाईत होतं, म्हणजे गणित घेतलं, म्हणजे कर्म सुद्धा त्या ठिकाणी बदलून पाहिलं तरी त्या ठिकाणी क्रियापद हे बदलताना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणीचा जो प्रयोग आहे तो म्हणजे भाव्य प्रयोग, म्हणजे कर्त्यानुसार जर क्रियापद चालत असेल तर कर्तरी, कर्मानुसार जर क्रियापद चालत असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग, अशा पद्धतीचे हे उदाहरण. आणि कर्ता आणि कर्म बदलूनही जर क्रियापद त्या ठिकाणी काहीच बदल होत नसेल तर भाव्य प्रयोगाचं उदाहरण असतं. अशा पद्धतीने आपल्याला हा भाव्य प्रयोग सांगता येतो. नंतर पाचवा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म याच्याशी पुरुष लिंग वचन या बाबतीतील अन्वय किंवा अनन्वय म्हणजे काय? तर या बाबतीतील अन्वय किंवा अनन्वय म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रयोग असं सांगता येईल. त्याचं कारण असं, अन्वय म्हणजे काय तर संबंध असते,
आणि मग व्याख्या करत असताना अशा पद्धतीने प्रयोगाचे सांगितले जाते की वाक्यातील क्रियापदाचा कर्ता व कर्म यांच्याशी पुरुष लिंग वचन या बाबतीतील संबंध म्हणजे त्या ठिकाणी प्रयोग आहे अशी व्याख्या त्या ठिकाणी केली जाते. विभक्ती किंवा अव्यय किंवा त्या ठिकाणी प्रत्यय हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की अक्षर संख्या अक्षराचा लघुक्रम, अक्षर संख्या अक्षराचा लघुक्रम लघुक्रम की लघुक्रम असल्यास त्याला यतिस्थान निश्चित असलेला पद्य रचना प्रकार कोणता अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर तो पद्य रचना प्रकार म्हणजे अक्षरव्रत होय, ज्याच्यामध्ये अक्षर संख्या आणि अक्षराचा लघुक्रम हे लक्षात घेतलं तरी की तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. म्हणजे मात्रा व्रत छंद किंवा जाती हे पर्याय जे आहेत ते चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता या ठिकाणी बघा भाषा एका भाषा कुलामध्ये कोणत्या भाषा समाविष्ट केल्या जातात तर एका भाषा कुलामध्ये एका भौगोलिक परिसरातील किंवा 70 पेक्षा अधिक शब्दसाम्य असणाऱ्या किंवा एका भाषेमधून उद्भवल्या हे नाही तर परस्पराशी दीर्घकाळ त्या ठिकाणी देवाणघेवाण असणाऱ्या भाषा ज्या आहेत ते एका भाषा कुलामध्ये या भाषा समाविष्ट होताना आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की स्वनांची पुढीलपैकी कोणती जोडी घोष आघोष यातील भेद दर्शवणारी आहे तर घोष आघोष दर्शवणारी भेद दर्शवणारी जोडी म्हणजे क आणि ग. याला आपण कठोर किंवा मृदू अशा पद्धतीचंही सांगू शकतो. वर्ण हे कठोर किंवा मृदू वर्ण. बघा याच्यामध्ये प फ दिलेले आहेत, त्याच्यानंतर ट त दिलेले आहेत, त्यानंतर ए व व अशा पद्धतीने दिलेले, परंतु क व ग हे घोष आणि अघोष यातील भेद दर्शवणारी जोडी म्हणून सांगता येते. त्यानंतर तौलनिक भाषा अभ्यास पद्धती हे ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या बरोबर विकसित झाले आणि एकाच भाषेच्या चौकटीत अभ्यास करण्यात त्या ठिकाणी उपयुक्त आहे अशा पद्धतीने अगदी विधान जे वाचल्यानंतर हे लक्षात येतं की विशेषतः ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये तौलनिक भाषा अभ्यास पद्धतीचा त्या ठिकाणी तुलना केली जाते. म्हणजे दोन भाषा घेऊन त्या भाषेची तुलना केली आणि म्हणून त्याचं विधान जे आहे ते चौकटीत अभ्यास करण्याचे उपयुक्त ठरते तर बिलकुल ठरते आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर हा जो काही पर्याय आहे एक नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे असल्याचं आपण या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न की पुढीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास हा समाज भाषा विज्ञानात येत नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे बघा की भाषा आणि सामाजिक भेद याचा अभ्यास त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर भाषेची व्याकरणिक व्यवस्था आणि शब्दसंग्रह अगदी त्याचा सुद्धा अभ्यास या समाज भाषा विज्ञानात आपल्याला केलेला सांगता येतो. त्यानंतर भाषा आणि सांस्कृतिक परंपरा याचाही अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये केलेला दिसून येतो, परंतु भाषा आणि लिंगभेद याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला दिसून येत नाही आणि म्हणून समाज भाषा विज्ञानात हा जो काही 3 नंबरचा पर्याय तो येत नसल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघा ही बोली या प्रमाण भाषेपेक्षा शब्दसंग्रहाच्या स्तरावर वेगळे असतात आणि त्याच्यानंतर व्याकरणिक स्तरावर त्यांच्यात भेद दिसत नाही. एकतर पहिलं विधान पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की बोली या प्रमाण भाषेपेक्षा शब्दसंग्रहाच्या वेगळे असतात, त्याच्यात काही विषयच नाही, परंतु व्याकरणिक स्तरावर त्यांच्यात भेद दिसत नाही तर भेदही दिसून येतात आणि म्हणून पूर्वार्ध बरोबर असून उत्तरार्ध हा चूक आहे हे विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येतं. बाकीचे जे पर्याय आहेत ते या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण लक्षात घेऊ शकतो. पहा पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता. अतिशय सोप्या आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न यावेळेस काही परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारले गेले होते. माहिती तंत्रज्ञानामुळे नव्याने आलेले साहित्य प्रसाराचे माध्यम पुढीलपैकी कोणते? म्हणजे ई बुक हे जे आहे माहिती तंत्रज्ञानामुळे नव्याने आलेलं साहित्य प्रसाराचं माध्यम म्हणून आपल्याला सांगता येतं. म्हणजे या ठिकाणी ध्वनिफीत असेल किंवा ध्वनी चित्रफित असेल किंवा माहिती जाल असेल ह्या गोष्टी तर आहेतच, परंतु ई बुक ही संकल्पना माहिती तंत्रज्ञानामुळे साहित्य प्रसाराचे माध्यम म्हणून पुढे आलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहता येतो बघा की भारुड या संज्ञेचा संबंध भारुड या संज्ञेसमोर भारुड या संस्कृत शब्दाशी कोणी जोडला अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर राशीद ढेरे यांनी भारुड या संज्ञेचा जो संबंध आहे तो संबंध या ठिकाणी संस्कृत शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला सांगतो. आचार्य विनोबा भावे किंवा प्रभाकर मांडे किंवा नागो नांदापूरकर हे जे काही बाकीचे पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो.
पुढीलपैकी कोणते नियतकालिक हे साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवले जाते, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. बघा की कोणतं नियतकालिक, मग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे युगवाणी हे जे काही नियतकालिक आहे जे साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवलं जातं. याच्यामध्ये विशाखा असेल किंवा त्याच्यानंतर अक्षर पेरणे असेल किंवा या ठिकाणी मुक्त शब्द नावाचं दिलेलं आहे ते सुद्धा चुकीचे बाकीचे पर्याय असल्याचं आपण सांगू शकतो. आणि योग्य जे उत्तर आहे ते म्हणजे युगवाणी हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पुढचा प्रश्न बघा की पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून वाङ्मय इतिहास लिहिला जात होता? तर एक लक्षात घ्या की पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोन पूर्वीपासून म्हणलंय आणि पूर्वीपासून जो वाङ्मय इतिहास लिहिला जात होता तो म्हणजे व्यक्तिकेंद्री होता. व्यक्ती ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संशोधन करेन किंवा लिखाण करेन त्या पद्धतीने तो इतिहास पुढे येत होता. त्यानंतर पुन्हा श्रीवादी किंवा मार्क्सवादी हा विद्रोही हे 1960 नंतर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत गेलेला हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि म्हणून व्यक्तिकेंद्री हे उत्तर या ठिकाणी बरोबर असल्याचा बी हा पर्याय बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येईल. पुढे पहा की बोहाडा हे नृत्यनाट्य असून खानदेश, विदर्भ, मराठवाडा या प्रदेशात सादर होते. तर हे संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण बोहाडा हे नृत्यनाट्य आहेत, त्याच्याबद्दल काही वेगळं मत सांगायची गरज नाही. त्यानंतर खानदेश असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या प्रदेशात हे सादर होताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणून संपूर्ण विधान बरोबर. हे जे काही बी पर्याय आहे हा बी पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं सांगता येतं. पुढचा प्रश्न की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढीलपैकी कोणाकडून केले जाते? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे आयोजन आहे ते साहित्य महामंडळाकडून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा महाराष्ट्र शासन त्याला त्या ठिकाणी अधिकचे पैसे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ते पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं, परंतु साहित्य महामंडळाकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्या ठिकाणी आयोजन केल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न की रॉयल एशियाटिक सोसायटीचे मूळ नाव काय होतं? अतिशय महत्त्वपूर्ण आणि हे प्रश्न मला वाटतं याच्या अगोदरही बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत आणि लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे असं रॉयल एशियाटिक सोसायटीचं त्या ठिकाणी मूळ नाव आपल्याला असल्याचं सांगता येतं. म्हणजे या ठिकाणचे जे काही दुसरे पर्याय आहेत म्हणजे सोसायटी ऑफ बॉम्बे, टाउन हॉल किंवा रॉयल सोसायटी हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. बघा की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील किंवा शाहीर द.ना. गवाणकर असतील यांना ब्रह्म विष्णू महेश असे कोणी संबोधलं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी किंवा कोणी संबोधलं तर ते आचार्य अत्रे यांनी संबोधलेलं आपल्याला सांगता येईल. यशम जोशी, त्यानंतर विंदा करंदीकर असेल, त्यानंतर किंवा इथं अमृत डांगे असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे बघा की आचार्य अत्रे हा पर्याय ए नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला बरोबर असल्याचं इथं उत्तर म्हणून सांगता येईल. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की जागा मराठा आम जमाना बदलेगा, उठा आहे तुफान, आखिर बंबई लेकर दमलेगा, ही जी काही रचना आहे ही शाहिरांनी केलेली रचना, ही रचना कोणाची, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर हा जो काही प्रश्न आहे ना याचं उत्तर म्हणजे शाहीर अमर शेख यांनी जागा मराठा आम जमाना बदलेगा, उठा है तूफान, आखिर बंबई लेकर दमलेगा अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येते. म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा शाहीर आत्माराम पाटील किंवा शाहीर द.ना. गवाणकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार तो अशा पद्धतीचा आहे की बघा हे सामाजिक दबावामुळे विद्यापीठीय अभ्यासक्रमात कोणती कविता वादविषय त्या ठिकाणी ठरली? तर मी याच्या अगोदर चर्चा करत असताना घोडा म्हणत होतो, परंतु त्या ठिकाणी पाणी ही कविता त्या ठिकाणी वादविवाद ठरल्याचं आपल्याला सांगता येतं की सामाजिक दबावामुळे विद्यापीठीय अभ्यासक्रमात पाणी ही कविता त्या ठिकाणी वादविवाद ठरली होती. घोडा, पृथ्वीचे प्रेमगीत किंवा परी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजेच कुसुमावती देशपांडे यांचं नाव सांगता येतं. दुर्गा भागवत किंवा विजया राधाकृष्ण किंवा शांता शेळके हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय म्हणजे कुसुमावती देशपांडे यांच्या नंतरच्या महिला अध्यक्ष साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या त्या झालेल्या आपल्याला सांगता येतील. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा होता बघा की 19व्या शतकात म्हणजे बघा
19व्या शतकात भारतीय साहित्य या संकल्पनेची अर्थव्याप्ती किती होती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की संस्कृत, प्राकृत किंवा त्या ठिकाणी अपभ्रंश ही जी काही भाषातील जे काही साहित्य आहे, या साहित्य म्हणजे 19व्या शतकात भारतीय साहित्य या संकल्पनेची अर्थव्याप्ती ही संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषेतील साहित्य अशा पद्धतीची होती. म्हणजे त्या ठिकाणी बहुभाषिक साहित्य किंवा भारतातील सर्व भाषेमधील साहित्य किंवा केवळ तत्व चिंतनात्मक व धार्मिक साहित्य हे पर्याय बाकीचे पर्याय चुकीचे असून डी नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघा, की महाराष्ट्रातील केवळ सगुणप्रेमी भक्त नामदेव उत्तर हिंदुस्थानात जाऊन आपल्या आध्यात्मिक साधनेत आणखी विकसित झाले आणि संत नामदेव बनून निर्गुणाची अनुभूती घेऊ लागले. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होता आणि सरळ सरळ प्रश्न होता. असे काही याच्यामध्ये आडकाठी नव्हते. परंतु हे माहीत करण्यासाठी त्या ठिकाणी उत्तर हिंदुस्थानात संत नामदेव गेले हे माहीत आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यांना महाराष्ट्रातील आध्यात्मिक साधनेत अधिक विकसित होण्यासाठी त्यांना संत नामदेव बनून निर्गुणाची अनुभूती घेऊ लागल्याचं आपल्याला सांगता येतं आणि म्हणून हे जे काही विधान आहे हे संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे बाकीचे जे पर्याय आहेत या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी विचारला गेला होता, की बघा, की कंपॅरेटिव्ह लिटरेचर थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथाचे संपादन कोणी केले? संपादन अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर अमिय देव आणि शिशिर कुमार दास यांनी कंपॅरेटिव्ह लिटरेचर थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथाचं संपादन केलं होतं. म्हणजे भालचंद्र नेमाडे किंवा वसंत बापट, चंद्रकांत बांदिवडेकर किंवा स्वपन मजुमदार किंवा अमिय देव हे बाकीचे जे पर्याय आहेत ते पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की कोणत्या भाषांतरित नाटकावर मराठी लोककलाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो? तर या ठिकाणी अजब न्याय वर्तुळात ही चित्रे खानोलकरांची जी काही नाट्यकृती आहे, जे भाषांतरित नाट्यकृती या नाटकावर त्या ठिकाणी लोककलेचा प्रभाव दिसून येत असल्याचं आपण सांगू शकतो. झुंजारराव गोबदेवालांचा असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला विकार विलासित गोगा आगरकरांचं किंवा ती फुलराणी पु ल देशपांडेंचं असेल, हे जरी भाषांतरित नाटक असले तरी त्याच्यावर तो प्रभाव दिसून येत नसल्याचं आपण सांगू शकतो. पुढच्या प्रश्न अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येईल बघा, की उडिया साहित्यावर मराठीचा प्रभाव हे पुढीलपैकी कोणत्या प्रभाव घटकाचे उदाहरण मानता येईल? तर या ठिकाणी सामाजिक व राजकीय किंवा आदर्श सृजनशीलता किंवा नाविन्याचे आकर्षण हे पर्याय या ठिकाणी चुकीचे ठरतात आणि परंतु भाषांतर हा जो काही पर्याय आहे तो उडिया साहित्यावर मराठीचा प्रभाव हे त्या भाषांतर या प्रभाव घटकाचे उदाहरण आपल्याला मानता येतं. पुढं पहा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की गौरी देशपांडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले? तर अरेबियन नाईट्स हा जो काही ग्रंथ आहे ते गौरी देशपांडे यांनी भाषांतर केलेलं आपल्याला सांगता येतं. गीतांजली किंवा दी बायबल किंवा गीत गोविंद हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. वाङ्मयीन आदान प्रदानाचा सर्वात मोठा आविष्कार कोणता आहे? तर वाङ्मयीन आदान प्रदानाचा सर्वात प्रमुख आविष्कार, मोठा म्हणण्यापेक्षा प्रमुख आविष्कार या ठिकाणी भाषांतर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढं पहा, की केशवसुतांच्या काव्यावर पुढीलपैकी कशाचा प्रभाव होता? अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला गेला होता. म्हणजे हा प्रश्न बघा, केशवसुतांच्या काव्यावर पुढीलपैकी कशाचा प्रभाव होता? कशाचा प्रभाव असल्याचे जाणवते? तर गोल्डन ट्रेझरी या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमॅन्टिक कवी असतील, त्यानंतर किट्स असतील किंवा वर्ड्सवर्थ असतील किंवा इतर जे काही रोमॅन्टिक कवी आहेत त्यांच्या कवितेचा प्रभाव, शेलीसारखा इंग्लिश कवी यांच्या कवितेचा प्रभाव हा केशवसुतांच्या काव्यावर त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला सांग. म्हणजे शेक्सपियरची कविता, नामदेवांचे अभंग किंवा कोकणी लोकगीते हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी विचारला होता, की यमुना पर्यटन ही पहिली भारतीय कादंबरी असली तरी पहिली मराठी प्रगल्भ कादंबरी असे कोणत्या कादंबरीस म्हणता येईल अशा पद्धतीचा प्रश्न. तर त्या ठिकाणी मुक्तामाला या कादंबरीला त्या ठिकाणी पहिली मराठी प्रगल्भ कादंबरी म्हणून त्याची गणना करता येईल या ठिकाणी. मग मंजू घोषा किंवा आपण लक्षात कोण घेतो किंवा शिरस्तदार हे पर्याय
त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. अथेल्लो या शेक्सपियरच्या नाटकाचे मराठीमध्ये रूपांतर कोणते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस शेक्सपियरच्या रूपांतरित नाटकावर तुम्हाला प्रत्येक वेळी प्रश्न असतो आणि म्हणून अशा वेळी काय करायचं असतं की जे काही शेक्सपियर आहे आणि त्यांनी ज्या कलाकृती निर्माण केल्या त्याच्यावर तुम्ही अभ्यास अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ऐन वसंतात अर्ध्या रात्री किंवा विकार विलसित किंवा त्या ठिकाणी राजमुकुट हे पर्याय चुकीचे असून झुंजारराव हे मराठीमध्ये नाटकाचे रूपांतर अथर्वने केलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न, लोककथेच्या अभ्यासातील सप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गाता कोण आहे, तर त्या ठिकाणी थिओडर बेनफे हा जो आहे तो लोककथेच्या अभ्यासातील सप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गाता असं सांगता येतं. अँड्रू लॅक किंवा एडवर्ड टायलर किंवा जेम्स फ्लेजर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी सांगितला जातो की द फोर ग्रेट सांस्कृतिक परंपरेचे समर्थन मठ मंदिर यांच्या आश्रयाने होते तर लहान लिटल म्हणजे सांस्कृतिक परंपरेचे भरण पोषण ग्रामीण समुदायात होते असे कोणी म्हटले आहे, तर रॉबर्ट रेडफिल्ड यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं त्या ठिकाणी सांगता येईल. सी.जी. युंग असतील किंवा वॉन फ्रान्स असतील किंवा आर मेरट असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता की मॉर्फॉलॉजी ऑफ द फोकटेल या ग्रंथाचा हा ग्रंथ कोणाचा आहे, तर व्लादिमीर प्रॉप यांचा हा मॉर्फॉलॉजी ऑफ द फोकटेल हा लोकसाहित्याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. म्हणजे त्या ठिकाणी अँटी असेल किंवा फंज बोआस असेल किंवा त्या ठिकाणी जेकब ग्रीम असतील हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. रूप पाहता लोचने सुंदरते ध्यान हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकारच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे, तर हे जे काही रूप पाहता लोचने असेल किंवा सुंदरते ध्यान असेल हे वारकरी कीर्तन हे रूपाचे अभंग वारकरी कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची त्या ठिकाणी प्रथा असल्याचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे राष्ट्रीय कीर्तन किंवा नारदीय कीर्तन किंवा रामदासी कीर्तन हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. महासंगर या कथासंग्रहाचे लेखक कोण, अशा पद्धतीचा प्रश्न होता, तर महासंगर या कथासंग्रहाचे लेखक त्या ठिकाणी अविनाश डोळस असल्याचं सांगता येतं. योगीराज वाघमारे, अर्जुन डांगळे किंवा योगेंद्र मेश्राम हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी विचारला गेला होता की बघा, हात नको पायाजवळ खांद्याबरोबर उभी राहा, समतेसाठी लढू आपण गेलो झालो जरी त्या ठिकाणी स्वहा, अशा पद्धतीच्या ह्या ओळी तर राम दोतोंडे यांच्या ह्या ओळी असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे शरण कुमार निंबाळे असतील, अरुण काळे असतील किंवा भुजंग मेश्राम असतील या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. दलित आत्मकथन म्हणजे दलित कथन नव्हे, ती स्वतःची एक जीवनाची कहाणी आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. की बघा की बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्नही त्या ठिकाणी विचारले जातात की म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणण्यापेक्षा आता परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न जास्त येतात की पूर्वार्धन किंवा उत्तरार्ध अशा पद्धतीच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. मग दलित आत्मकथन म्हणजे दलित कथन नव्हे, हे मग नव्हे म्हणजे काय, हो आहेत ना, आत्मकथन म्हणजे दलित कथन त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर ती स्वतःच्या जीवनाची कहाणी होय, म्हणूनच आत्मकथनात त्या ठिकाणी आत्मा आहे अशी मांडणी करणे संग्रहाचे ठरेल. विधानाचा पूर्वार्ध बरोबर तर उत्तरार्ध चूक आहे, अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी आपल्याला करता येतं. पुढचा जो प्रश्न आहे बघा इथं, राजाराम विठ्ठल सौंदनीकर अतिशय महत्वपूर्ण कादंबरी असलेली बनगरवाडी, तुम्हाला मराठीचा एक अभ्यासक म्हणून त्या ठिकाणी त्या कादंबरीची माहिती किंवा कादंबरी कोणाची, कादंबरीचा विषय काय, हे त्या ठिकाणी त्यातली पात्र कोणची, तर राजाराम विठ्ठल सौंदनीकर म्हणजे मास्तर त्या ठिकाणी हा कादंबरीचा नायक असलेला आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून गावगुंड, टारफुला किंवा आई आहे शेतात हे जे काही बाकीचे पर्याय आहेत हे बाकीचे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येतं. राजाराम हा बनगरवाडीचा त्या ठिकाणी नायक असलेला सांगता येतो. ग्रामीण कथेचा सगळा जीवनपणा तिच्या बोलीशी निगडीत असतो हे विधान खालीलपैकी गलट होकळ यांनी करताना आपल्याला दिसून येतात. रार बोराडे, नरहर कुरुंदकर किंवा वालक कुलकर्णी हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू. याच्या बाबतीतही मला वाटतं की रार बोराडेकडे जावं, तो गलट होकळकर याबाबतीत कन्फ्यूज आहे थोडा, तरी लक्षात घ्या
आपली ही संभाव्य आन्सर शीट आहे. त्या पद्धतीने आपण नंतरही विचार करणारच आहोत. त्यानंतर पुढे पहा. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर साहेबराव पाटील ही कोणत्या कवीने कविता लिहिली होती? तर विठ्ठल वाघ यांनी साहेबराव पाटील नावाची कविता त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. म्हणजे इंद्रजित भालेराव किंवा प्रकाश होळकर किंवा उत्तम कोळगावकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. ल.रा. पांगरकर यांच्या वाङ्मय इतिहास पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोन स्वीकारलेला आहे? तर व्यक्तिकेंद्रीय हा जो काही दृष्टिकोन आहे तो ल.रा. पांगरकर यांच्या वाङ्मय इतिहासात स्वीकारलेला आपल्याला सांगता येतो. त्यानंतर राजवटी किंवा साहित्य प्रकार केंद्री किंवा कलाकृती केंद्री हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मय कृतीचे पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचा अर्थ व त्याची संगती बदलू शकते. अगदी खरं विधान आहे, सत्य विधान आहे. त्याचं कारण असं, एकतर स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मय कृती पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील जे काही घटिताचे अर्थ आहेत, जे काय आतापर्यंत त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं होतं ते नक्कीच बदलू शकतात आणि म्हणून संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्य निर्मिती, सौंदर्य ग्रहण व अर्थग्रहण असते, हा विचार कोणी मांडला? तर या ठिकाणी हा जो विचार आहे डी.के. बेळकर यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतं. गोमा कुलकर्णी किंवा अशोक केळकर किंवा गंगाधर पाटील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी होता की साहित्य इतिहासाचे, बघा तुमच्या समोर हा प्रश्न आहे तो म्हणजे साहित्य इतिहासाचे समुचित ज्ञान का उपकारक ठरते? तर साहित्याची निर्मिती प्रक्रिया उपजण्यासाठी साहित्याचे समुचित ज्ञान त्या ठिकाणी उपकारक ठरताना दिसतं. साहित्याचे मूल्यमापन किंवा साहित्याचे आकलन आस्वादन किंवा साहित्य प्रकार व वाचक वर्ग यांच्यातील परस्पर जाणण्याचा संबंध जाणण्यासाठी त्या ठिकाणी उपकारक ठरताना आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजे महाराष्ट्र जे सर्व राष्ट्राची राजे जयाच्या भय व्यापिले देवलाजे अशी महाराष्ट्राविषयीचा अभिमान या ठिकाणी संत रामदास अभिमानाने उद्गार काढताना दिसून येतात. म्हणजे वामन पंडित असतील, मुक्तेश्वर किंवा रघुनाथ पंडित हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय बाकीचे त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न की नागदेवाचार्यांच्या संमतीने व मार्गदर्शनाने लीला चरित्रातील चक्रधरांची वचने निवडून केशरीराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ कोणता? तर त्या ठिकाणी दृष्टांतपाद हा नागदेवाचार्यांच्या संमतीने व मार्गदर्शनाने लीला चरित्र चक्रधरांची वचने निवडून केशरीराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. पुढचा प्रश्न बघा की वाराणसी भागीरथी पांडुरंगी भीमरथी या काव्यपंक्तीतील पांडुरंग हा शब्द पंढरी क्षेत्र या अर्थाने कोणी वापरला आहे? तर त्या ठिकाणी नामदेवांचा उल्लेख येताना आपल्याला समोर येतो की वाराणसी भागीरथी पांडुरंगी भीमरथी या काव्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरी क्षेत्र या अर्थाने वापरलेला सांगतो. आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेच्या शेविती साधू संत म्हणून वेधला माझा ही जी काही आरती आहे या आरतीच्या संदर्भातही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता की आरती ज्ञानराजा ही जी काही आरती आहे ती रामा जनार्दन यांनी केलेली सांगता येते. या आरती लक्षात ठेवा. संत नामदेव किंवा विठा रेणुकानंदन किंवा जनी जनार्दन हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. शेवटचा प्रश्न आजच्या या स्लाइड मधला आपण पाहणार तो म्हणजे पुढीलपैकी कोणती रचना मोरोपंतांची नाही? तर त्या ठिकाणी सुभद्रा चंपू ही जी काही रचना आहे ती मोरोपंतांची नसल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे सावित्री गीत, रुक्मिणी गीत किंवा सीतागीत हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं. सावित्री गीत, सीतागीत, रुक्मिणी गीत याच्यावर गेल्या वर्षी सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही जी काही माहिती आहे ही माहिती यातील मागं पुढं होऊ शकतात काही उत्तर, परंतु 100% त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा, तसेच मित्रांना शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो काही अडचणी असतील तर 9503281928 किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करावा.